आज आपल्या महाविद्यालयातील स्टाफ वेलफेअर समितीच्या वतीनं आयोजित केलेला हा सन्मान सोहळा, कौतुक सोहळा आणि त्या सोहळ्याचे अध्यक्ष आपणा सर्वांचेच मार्गदर्शक, आधारस्तंभ, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे सदस्य आणि आपल्या महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन, खरं तर ज्यांना मी फायर ब्रँड असं म्हणतो, रयत शिक्षण संस्थेला पुन्हा एकदा एक नव्या वळणावर, नव्या दिशेला नेण्याचं काम करणारे आणि सारथ्य करणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानं भारावून, प्रेरणेनं भारावून पुन्हा एकदा संस्थेचा डोलारा व्यवस्थितरित्या आपल्या खांद्यावर घेण्याचं काम ज्या ज्या काही महत्वाच्या व्यक्तींनी आपल्या अंगावर घेतलेलं आहे त्यातले एक म्हणजे आदरणीय तात्या. आदरणीय तात्या त्याचबरोबरीनं या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून कधीही आम्ही हात दिली की लगेच ते ओळ देतात आणि हजर राहतात. महाविद्यालयात काहीही असतं की बाप्पाजी असं असं आहे म्हटल्यानंतर यस नो त्यांच्या मुखात नसतंच आणि त्याच्यामुळे बोलून येतो. असे बाप्पाजी दांडे साहेब, मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी आणि ज्यांचा ज्यांचा सत्कार झालेला आहे, सर्व सत्कारमूर्ती सहकारी प्राध्यापक आणि आमचे माजी विद्यार्थी, सहकारी बंधू आणि बंधू, मी मुद्दा म्हणून तात्यांना फायर ब्रँड असं जे काही म्हणतं त्याचं कारण संस्था एका नव्या वर्गावर आता आलेली आहे आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणजे मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. आज हा जो काही सत्कार झालेला आहे त्याला मला खरं उत्तर द्यायचं आहे. भुजबळ सरांनी आता लाईफ वर्कर आणि डिलीट पदवीच्या मागची काही पूर्व कहाणी सांगितली. सांगितल्यानंतर माझ्या समोरही माझा इतिहास उभा आहे, परंतु इतिहास तर आहेच आहे, पण आपण आज ज्या वर्तमानात उभे आहोत त्या वर्तमानाचाही आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. माझे यशस्वी विद्यार्थी इथं आहेत, त्या विद्यार्थ्यांच्याही दृष्टीनं माझे सहकारी प्राध्यापक आहेत त्यांच्याही दृष्टीनं, आणि जे उद्या यशस्वी होणार आहेत ते सर्वच. माणसाच्या आयुष्यामध्ये यश येतं, पद मिळतात, परंतु आपले पाय मातीचे असतात. त्याचं भान ठेवून जो काम करतो तोच खऱ्या अर्थानं त्या कामाला न्याय देऊ शकतो. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांनी मी प्रेरित झालो ते तर न कळतच असं वय होतं. वयाच्या 4थ्या वर्षी वडिलांचं दुःखद निधन झाल्यानंतर सगळं आभाळ कोसळलं होतं. घरामध्ये गुंठावर जमीन नव्हती आणि अशा काळात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या सर्वप्रतिष्ठेनं, स्वावलंबनानं, स्वाध्यायानं आणि स्वाभिमानानं मला प्रेरित केलं. विद्यार्थी दशेत असल्यापासूनच थोडीशी चळवळी भूमिका होती. 4 मित्रांना घेऊन बरोबरीनं काम करायचं. गावामध्ये कुठं कर्मवीर जयंतीचे समारंभ साजरे करायचे. आणि त्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या बोरावत्या महाविद्यालयात दाखल झालो, 1986-87 सालापासून तर आजपर्यंतची नाळ सोडलेली ती नाळ इतकी घट्ट झाली आहे की आज मला आदरणीय तात्यांच्या प्रेरणेतून आणि पाठिंब्यातून, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आशीर्वादानं आणि जे काही काम मी प्रामाणिकपणानं केलेलं होतं, सचोटीनं केलेलं होतं, त्याचं फळ म्हणून मला जे काही लाईफवर्कर पद मिळालेलं आहे त्याला पुरेपूर न्याय देणं ही माझी पहिली गोष्ट. या ठिकाणी माझ्या या आपल्या काही यशस्वी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. ती मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी या महाविद्यालयाविषयीचं ऋण सांगितलं. पण सर्वांच्या माहितीसाठी किंवा सर्वांना माहीतही असेल, कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या विचारांचा वाळू महाराष्ट्रभर पोहोचवत असताना या दक्षिण पट्ट्यातल्या पहिलं पाऊल जर कुठे ठेवलं तर ते कर्जतमध्ये ठेवलेलं होतं. आणि इथून पुढे रयतची चळवळ अगदी माझ्या बेलापूर गावापर्यंत पोहोचली, कोपरगावच्या त्या पलीकडे जाऊन पोहोचली. 1949 साल
की जी पहिली शाखा या पट्ट्यातली कर्मवीर भाऊराव पाटलांनी या भूमीमध्ये स्थापन की ज्या अन्नामध्ये आपण आज सगळे आहोत. कर्मयोगी दादा पाटलांच्या सहकार्यानं सुरू झालेला हा रयतेचा वारू चौफेर उधळत गेला आणि आमच्या बीडच्या सीमेपर्यंत गेला, तिकडे नंदुरबार पर्यंत गेला आणि आज तर संपूर्ण महाराष्ट्रभर रयत एक ब्रँड झाली. अशा या रयत शिक्षण संस्थेतून जो घडतो तो कधीच या मातीचे आणि मातेचे ऋण विसरत नाही. आणि अशा या रयत शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर मला 1999 साली या संस्थेनंच आपलंसं केलं, कारण ही संस्था आज माझा परिवार. मला नातेवाईकांपेक्षा, मला माझ्या भावंडांपेक्षा मला रयत हा माझा परिवार वाटत आहे. आणि 99 साली मी ज्यावेळी रयत मध्ये एक सेवक म्हणून दाखल झालो, त्याचे साक्षीदार माझ्यामध्ये यादव सर असते की त्या ठिकाणी आमची शाखा अनुदानावर असताना फक्त कर्मवीरांचा विचार आणि आदरणीय एम.डी. पाटील साहेबांनी एकच आम्हाला संदेश दिलेला होता, बाळांनो सगळे तुम्ही भाऊ आहात. आज शाखेच्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना पूर्ण पगार आहे हे तुम्हाला माहित आहे, पूर्ण अनुदानित आहे, पण सायन्सचे लोक सुद्धा तुमचे भाऊ आहेत, कॉमर्सचे लोक तुमचे भाऊ आहेत. जोपर्यंत त्याला अनुदान येत नाही तोपर्यंत सर्वांनी गोळ्या मेळ्याला आलेला पगार वाटून घ्या. 100% अनुदानावर शाखा असताना देखील 4.5 वर्ष अवघ्या 1200 रुपयावर आम्ही काढलो. म्हणजे 100% पगार आम्ही घेत होतो, पण तो पगार आम्ही घेत नव्हतो, तर महाविद्यालयात तो परस्पर आम्ही जमा करायचो आणि त्यातून मग सर्व शाखेतील प्राध्यापकांचा पगार केला जायचा. आणि 2004 साली यावेळी सायन्स शाखा पूर्ण अनुदानावर आली, तर एम.डी. साहेबांनी सांगितलं की आता सर्वांचे पगार सुरू करा. प्रचंड यांनी सोर्स केले महाविद्यालयासाठी, रयतेसाठी त्याग त्यांनी केले. आणि त्याग तरी काय असतो? आपला त्याग हा कर्मवीरांच्या त्यागापुढे फार कमी आहे. माझे सर्व रयत सेवक बघतो आहेत, त्यांच्या माहितीसाठी फक्त सांगतो. आणि मग मध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, मग आधी बांधकाम समितीचा चेअरमन या नात्याने काम करण्यापासून तर काय, आता मी मुद्दाम बोलतो आहे, आमच्या काही लोकांना हातात म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असले तरी हातात कधी कधी झाडू घ्यायची लाज वाटते. त्यांच्या माहितीसाठी आणि प्राध्यापकांसाठी सुद्धा प्राध्यापक पदाची किंवा आपल्या एकूणच पदाची जी काही वल्कल आपण पांघरलेली आहे ती झटकून टाकली पाहिजे रयतमध्ये काम करत असताना. ज्यावेळी आम्ही त्या महाविद्यालयाच्या बांधकाम समितीचा चेअरमन या नात्याने मी काम करायचो, राजापूर सारख्या त्या डोंगराच्या खाईत असलेलं तालुक्याचं प्लेस, कॉलेजचं बांधकाम 18 किलोमीटरवर असलेल्या डोंगरात चाललेलं. मी आणि माझे एक सहकारी फक्त तास संपले की ताबडतोबीनं जे काही शिळ पाकं असेल ते डब्यात भरायचो आणि बसने त्या डोंगरावर जायचो. विखारे डोंगर गोठणे नावाच्या डोंगरावर जिथं बांधकाम चाललेलं. एका दानशूर व्यक्तीनं 35 एकर तो माळ जो आहे तो रयतला गेलेला आणि तिथं कॉलेजचं बांधकाम सुरू झालेलं. आणि बांधकाम कमिटीचा चेअरमन या नात्याने काम करत असताना तिथं एक 5 एकरचा एक नॅचरली असं असलेला ग्राउंड आपल्याला मिळालेलं. त्याच्या भोवती सगळी नारळाची झाडं लावली. 2 नेहमी त्याचे शिपाई आणि आम्ही 2 प्राध्यापक त्या नारळाच्या झाडांना स्वतः 1 किलोमीटर करून कळशीनं पाणी आणून प्रत्येक झाडाला 2-2 कळशा द्यायचो आणि ती 55 ते 60 नारळांना पाणी देऊन झाल्यानंतर पुन्हा इमारतीच्या बांधकामावर यायचो. संपूर्ण इमारतीच्या बांधकामावर पाणी मारायचो. त्यानंतर तिथं 150 हापूस आंब्याचा प्रकल्प नुकताच लावून केलेला होता सुरू. त्याला पुन्हा कारण त्या काळात तिथं मोटार नव्हती, ठिबक नव्हतं, असं काही नव्हतं. आणि त्या काळात त्या 150 आंब्याच्या झाडांना पुन्हा 1-1 कळशी पाणी चौघांनी द्यायचं. आणि हे सगळं चालू असताना अनेकदा खूप वेगवेगळी संकट यायची. खरं तर सर्व रयत सेवकांना सांगावी अशी ती हिस्ट्री आहे, सगळी कहाणी आहे, कारण त्यातून खूप घेण्यासारखं आहे. आपण जी काही वल्कलं बांधलेली आहे ती सोडावी लागतात. आणि बालपणापासून जे बाळगुरू मिळालेलं होतं या सर्व प्रतिष्ठेचं ते तिथं काम आलं. आणि असाच एक दिवस मग स्टेफी हॉलवर काम करत असताना
आमच्या प्राचार्य साहेबांनी हातात पाईप धरलेला पाहून मी पळत गेलो, त्यांच्या हातातला पाईप घेतला आणि म्हटलं नाही साहेब मी पाणी मारतो, तुम्ही बाजूला. आणि त्या झटापटीमध्ये मी त्या स्लॅबवरून कोसळलो, त्या बीमवरून कोसळलो, तर माझा पाय हा कायमचा जायबंदी झाला. त्याचे साक्षीदार मला वाटतं यादव सर आहे. 3 महिने मी हॉस्पिटलमध्ये. खूप अशा अंगावर शहारे आणणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या सांगायच्या नाहीत मला. पण मी काही फार मोठा नाहीये, मी या मातीतला आहे आणि या मातीशी माझी बांधिलकी आहे, या रयतेशी माझी बांधिलकी आहे. माणसाला पदं येतात आणि जातात, परंतु आपलं बांधिलकीचं नातं आणि शिक्षक आहोत आपण. ज्यावेळी या महाविद्यालयाचे काही संस्कार घेऊन यासारखे विद्यार्थी यशस्वी होतात, ते सगळ्यात मोठं समाधान असतं. आणि महाविद्यालय देखील एका वेगळ्या वर्णावर आज आहे हे पाहत असताना मला 1 जानेवारीला म्हणजे 31 तारखेचा अनुभव असेल. तात्यांचा मला सकाळी फोन आला की असं असं आहे, तुम्ही येणार आहात. 30 तारीख किंवा 31 असेल कदाचित. असं असं आहे आणि या पद्धतीनं काम झालं पाहिजे. तर असं असं बांधकाम चाललेलं आहे, मॅट आहे आणि इकडची काळी तिकडं होता कामा नये. कॉलेज मोठं आहे, स्टाफ. मला त्यांनी थोडं बॅकग्राऊंड सांगितलं, तुम्ही तयार आहात का? मी एका मिनिटात म्हटलं तात्या मी तयार आहे. कारण मी कधीच आव्हानांना संकट मानलेलं नाही, संधीच मानलेलं. मी तयार आहे. मी तर 500-700च्या विद्यार्थ्याच्या वर कॉलेज असं काम केलेलं नाही आणि जिथं 4000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 100 पेक्षा जास्त स्टाफ आहेत तिथं जायचं, त्याला मी संधी मानली आणि लगेच मी हो म्हणतो. त्याच्याच आदल्या दिवशी मी फॉर्म भरून आलेलो होतो, तुम्हाला बोललो सुद्धा. पण ज्यावेळी मला इंटरव्ह्यूचा कॉल आला त्यावेळी मला शब्द टाकला आणि तुम्ही मला निश्चिंत केला, तर मी म्हटलं की ठीक आहे. कारण यापूर्वीचा अनुभव माझे ठरवायचे म्हणजे आता जो काही अनुभव भुजबळ सरांना आलेला होता, फॉर्म रिजेक्ट झाला वगैरे, कॉल आला नाही, हे तर मी पण अनुभवलेलो. लाईव्ह वर्कर झालो नाही म्हणून फार काही मोठा डोंगर कोसळणार नव्हता. परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1935 साली ज्यावेळी या संस्थेची घटना साकार केली आणि घटनेवरून काम व्हायला लागलं, त्याच्यानंतर त्यांनी जे लाईफ मेंबर बोर्ड जे अस्तित्वात आलं, 1948 साली लाईफ मेंबर बोर्ड अस्तित्वात आलं. हे कशासाठी होतं? घटनेवरून काम होत असताना संस्थेच्या मागं जो एक विचारांचा एक फार मोठं ज्याला आपण पाठबळ म्हणू, घटनेचे पाठबळ म्हणून ते होतं. 48 साली ज्यावेळी लाईफ मेंबर बोर्ड अस्तित्वात आलं, ज्यांनी आयुष्यभर आजीवन या प्रयत्नासाठी वाहून घेतलेला आहे आणि कर्मवीरांचा हा जो विचार आहे, त्यागाचा, समर्पणाचा, श्रमप्रतिष्ठेचा हा जो विचार आहे, तो खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे, डोंगर दऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. याच्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे आणि आपल्या स्वतःच्या संपत्तीवर आणि संसारावर देखील तुळशीपत्र सोडून ज्यांनी आयुष्यभर काम केलं, त्यांच्याकडे आपला तर काहीच ज्ञान नाही. आम्हाला तरी आता चांगला समाधानकारक पगार मिळतो, सन्मान मिळतो. आणि त्या लाईफ मेंबर बोर्डाचंच पुढे मग 1980 साली पुन्हा लाईफ वर्कर घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे लाईफ वर्कर हे काय असतं? 18,000 सेवकांमधून 7 लोकांची फक्त ते मंडळ असतं. तर कर्मवीरांचा हा विचार, कर्मवीरांनी रयतेसाठी जे काही समर्पण केलेलं आहे ती रयत, आणि खेड्यापाड्यापर्यंत आज जी काही रयत पोहोचलेली आहे, किमान आता तिचा विस्तार नव्हे पण आहे त्याच्या संरक्षण भिंती, त्या तटबंद्या मजबूत ठेवणं हे या रयत सेवकांचं. खरं तर लाईफ वर्कर झाल्यामुळं तर भुजबळ सर आपली जबाबदारी वाढलेली आहे. आपल्याला आता काही गोष्टींच्या बाबतीत थोडंसं ठाम व्हावं लागणार आहे, थोडं गंभीर व्हावं. कारण आज संस्थाने म्हटलं की नव्या वळणानं आणि नव्या दिशेनं झेप घेते आहे. तात्यांसारख्या व्यक्तींनी एक फायर ब्रॅड नेता म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून संस्थेला एक नवी दिशा द्यायला जी सुरुवात केलेली आहे ती आपण ऐकतो आहोत, पाहतो आहोत. अशा काळामध्ये हा कर्मवीरांचा विचार जपण्याचं आणि जोपासण्याचं काम आपल्याला. खरं तर महाविद्यालय अशा एका वेगळ्या वळणावर आहे आपलं सुद्धा, की आपण पुढील वर्षी नॅटला सामोरं जात आहोत. कालच संस्थेनं पत्र पाठवलेलं आहे SSRच्या तयारीच्या संदर्भात, काय तुमची परिस्थिती आहे ती कळवा. त्या पार्श्वभूमीवर नवनवी यश दिली
पहिले 3 महिने पाहतो आहे. संशोधनामध्ये आमचे विद्यार्थी आता आणि आमचे प्राध्यापक देखील काहीतरी चमकदार कामगिरी करून दाखवतात. 2 प्राध्यापकांना मिळालेलं पेटंट असेल, नॅशनल लेवलचं किंवा इंटरनॅशनल लेवलचं. आमच्या 5 विद्यार्थ्यांनी आपल्या सहकारी प्राध्यापकासह विद्यापीठाच्या 3 जिल्ह्यात मधून 750 विद्यार्थ्यांमधून शेवटच्या 8 विद्यार्थ्यांनी मिळवलेलं संशोधनातलं स्थान असेल स्टार्टअप आणि इनोव्हेशनच्या संदर्भात. आमच्या 7 प्राध्यापकांनी नेट आणि सेट किंवा JRF असलेल्या काही परीक्षा ज्या आहेत त्या पात्रतेसाठीच्या परीक्षा पास करणं. नव्यानं एक 5 ते 7 प्राध्यापकांना गाईडशिप मिळणं असतो. आणि 15 दिवसापूर्वीच महाविद्यालयाला 3 रिसर्च सेंटर्स मिळालेले असतो. महाविद्यालय एका वेगळ्या वर्गात. क्रीडा क्षेत्रामध्ये महाविद्यालयाचा एक दबदबा आहे, नव्हे कर्जतचाच दबदबा आहे. परंतु ज्या दिवशी या महाविद्यालयाचा पहिला विद्यार्थी ऑलिम्पिक मध्ये खेळेल त्यावेळी हे महाविद्यालयाचं खऱ्या अर्थानं श्रेय असेल. आणि मी आता या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो, ज्या दिवशी पहिला विद्यार्थी खेळाडू ऑलिम्पिक मध्ये खेळेल त्याच्यासाठी प्रोत्साहनपर 51,000 रुपये मी व्यक्तिगत ऑलिम्पिक साठी जेव्हा पात्र ठरेल. आमचे हे जे काही माजी विद्यार्थी आहेत त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. महाविद्यालयाचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गेल्या 2 वर्षात थोडंसं कोविडच्या पार्श्वभूमीवर थोडं विस्कळीत झालेलं आहे, पण त्याला सातत्यानं रोडगे सरांच्या मागे मी आहेच. त्याला पुन्हा मूर्छित अवस्था आपल्याला द्यावी लागणार आहे. 4 ची संख्या 40 वर जाईल त्यावेळी खऱ्या अर्थानं दादा पाटील महाविद्यालयाचा दबदबा महाराष्ट्रात निर्माण होईल. त्यामुळे हे सेंटर आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने मजबूत करणं ही आपली जबाबदारी आहे. कलेच्या क्षेत्रात आमचा ग्रामीण भाग आहे, थोडासा कुठेतरी कमी पडतो, परंतु तसं नाही. अवतीभोवतीचा परिसर लोककलांनी भरगच्च भरलेला आहे आणि त्या लोककलांच्या माध्यमातून महाविद्यालयाला एक नवा चेहरा प्राप्त करून देऊ शकतो, नवी ओळख प्राप्त करून देऊ शकतो. आमच्या कला विभागानं, सांस्कृतिक विभागानं त्या दृष्टीने गंभीर होण्याची गरज आहे. जिथं आम्ही कमी पडतो तिथं आम्हाला मजबूत व्हायचं आहे आणि जिथं आम्ही यशस्वी आहोत तिथं आम्हाला उंचीवर जायचं आहे. आणि त्याच्यासाठी सर्वांनी नेटानं झोपून देऊन काम केलं तर आणि तरच हे होणार आहे. आपल्या मागे उभे असलेली ही नेतृत्व अत्यंत खंबीरपणाने उभे आहे. मी CDCच्या मीटिंग मध्ये हे अनुभवलेलं आहे. कोणताच विषय असा आला नाही की त्याला अडथळा मंजूर 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 याची साधी चौकशी सुद्धा केली नाही. हे असं नाही तर असं कसं, फक्त विश्वास, याला विश्वास म्हणतात. एक विश्वास. आणि हे सगळं करत असताना केवळ माझं महाविद्यालय आणि केवळ दादा पाटील महाविद्यालय एवढा संकुचित विचार करून आपल्याला चालणार नाही. माझ्या व्यक्तिगत दृष्टीने जर विचार केला तर रयतचा जिथं जिथं संबंध येतो आहे तिथं तिथं माझी जिथं गरज भासेल तिथं योगदान देणं हे माझं काम आहे. लाईफ वर्कर पदानंतर ही जबाबदारीची जाणून आणखी आपल्याला करून दिलेली आहे. आणखी आपल्याला यासाठी हे विचार, ही मूल्य रुजवण्यासाठी, जोपासण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या सर्वांनीच जर खऱ्या अर्थानं आणि प्रामाणिकपणानं आपण ज्या महाविद्यालयात आहोत, जोपर्यंत आहोत तोपर्यंत ते महाविद्यालय आणि तेच महाविद्यालय हा विचार करा. बदल्या होत असतात, बदल्या चालूच असतात. जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत आपण 100% डिव्होशन दिलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही जाणार आहात तुमच्या सोयीनं त्या दिवशी तुम्ही तिथला विचार केला. पण जोपर्यंत इथं आहात तोपर्यंत मनामध्ये, ध्यानामध्ये सतत हे महाविद्यालय असतं. या ठिकाणी आमच्या या यशस्वी विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथून पुढे आणखी जबाबदारीनं काम करण्याची ग्वाही या ठिकाणी तात्या तुम्हाला संस्था प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज तुम्हाला देतो. आणि सर्व सहकार्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो की मनामध्ये बाकीची क्रिमिशन ठेवू नका. एकच फक्त आपलं काम प्रामाणिकपणानं आणि निष्ठेनं केलं तर निश्चितपणानं आपल्या कामाची दखल घेतली जात असते. आणि त्याचा अनुभव मी स्वतः गेल्या 3 महिन्यात दोनदा घेतलेला आहे. एवढंच सांगतो आणि
पुन्हा एकदा त्या तुम्ही संधी प्राप्त करून देण्यामध्ये मुलाचा वाटा उचललेला आहे. तुमचेही धन्यवाद मानतो. आज आमच्या स्टाफ वेलफेअर समितीनं हा जो काही सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांचे अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.